आणि यानंतर पाहूयात आजपासून सुरू होणारा आमचा नवीन कार्यक्रम योग माझा। आज आपण अनुलोम विलोम या प्राणायामापासून सुरुवात करतोय। हे प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीवर हात ठेवून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू घ्यायचा आहे। त्यानंतर तर्जरीने डाव्या नाकपुडीला धरून उजव्या नाकपुडीतून श्वास हळूहळू सोडायचा आहे। आता हीच प्रक्रिया आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे। डाव्या नाकपुडीवर हात ठेवून उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे। त्यानंतर तर्जरीने उजव्या नाकपुडीला धरून डाव्या नाकपुडीतून श्वास हळूहळू सोडायचा आहे। हे प्राणायाम केल्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत। या प्राणायामाने शरीर हलके होते। अनुलोम विलोम केल्याने तुमचे डोळे देखील तेजस्वी होतात। तुम्हाला जर जुनाट सर्दी असेल, डोकेदुखी असेल किंवा खोकला असेल तर तो सुद्धा अनुलोम विलोम प्राणायामाने कमी होतो। तुम्हाला जर भूक कमी लागत असेल तर अनुलोम विलोम प्राणायामाने ती वाढण्यास मदत होते। त्यासोबतच उंची वाढवण्यासाठी देखील तुम्ही या प्राणायामाचा वापर करू शकता। उद्या पुन्हा भेटूयात एक वेगळ्या प्राणायामासह आणि वेगळ्या योगासनासह फक्त योग माझामध्ये।